मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदीच्या काँग्रेसच्या तन्वी कमलेकर तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजूळ यांची निवड करण्यात आलेली आहे। या सर्वांमध्ये शिवसेना ठरली किंगमेकर, तर काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी व शिवसेना एकत्र सत्तेत आल्या। याचा भाजपला मोठा हादरा बसलेला आहे। संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या मिरज पंचायत समितीच्या सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची निवड झालेली आहे, तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजूळ यांची निवड करण्यात आलेली आहे। दोन्ही उमेदवार 11 विरुद्ध 10 मतांनी विजयी झालेले असून शिवसेना शिंदे पक्षाचे सदस्य पांडुरंग इंगळे हे मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहिले। सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांची तर भाजपच्या राणी भोरे यांचा पराभव केला, तर उपसभापतीपदी पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे पक्षाच्या ललिता शेजूळ यांनी भाजपचे पांडुरंग पाटील यांचा पराभव केलेला आहे। महायुतीमधील राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि शिवसेना शिंदे पक्ष आणि महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हे सर्व पक्ष एकत्र येऊन भाजपच्या उमेदवारांचा पराभव केलेला आहे। त्यामुळे हा पराभव भाजपला फार मोठा धक्का मानला जात आहे। सगळ्यात आधी मी काँग्रेस, शिवसेना शिंदे गट आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवार गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट या सर्व पक्षाचे मी आभार मानते की त्यांनी आज मला ही संधी दिली आणि इथून पुढच्या काळात त्यांनी मला संधी दिली त्या संधीचं सोनं करायचा प्रयत्न नक्कीच करेन। आणि आता निवडून देणारे आज नरवाडकर ग्रामस्थांचं, त्याचबरोबर विजयनगर, बेडग, मोहननगर या सर्व ग्रामस्थांचं मी आभार मानते आणि इथून पुढं सर्व कामं ही विकासासाठीच असतील। सर्वात कमी वयाची सदस्य होण्याचा मान मिळाला होता, आता सभापती होता सर्वात कमी वयाची सभापती होण्याचा मान आपल्याला मिळाला। एक मिनिट बाकी कोण बोलणार आहे? निश्चितच या संधीचं सोनं करेन। जनतेने जे विश्वास दाखवले ते विश्वासाचा सार्थ करण्याचा प्रयत्न नक्कीच असेल। मी सध्या MBA फर्स्ट इयरला शिकत आहे आणि कोणताही राजकीय वारसा नाही आहे। आमच्या घरातून मी पहिलीच निवडणुकीत उभारलेली सदस्य आहे। शिक्षण पुढे हो, MBA फर्स्ट इयरला आहे आणि शिक्षण इथून पुढे तसंच पुढं चालू राहील। सर्व सदस्य जास्तीत जास्त रोजगार देऊन त्यांना पुढे आणणं, त्यांना स्वतःच्या पायावरती उभा करणं हे सर्वात पहिलं विजन म्हणजे उद्दिष्ट तेच असेल। त्याचबरोबर गावात रस्ते, छोटे रस्ते असू देत, पाणी असू देत, त्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींवरती लक्ष घालून त्यांचं काम त्याच्यावरती काम करायचा प्रयत्नच असेल। ग्रामीण भागात शिक्षणाची काही दुरावस्था असेल किंवा शिक्षणावर कसं बदललं आहे? हो, शिक्षण महत्त्वाचं आहे, त्यामुळं म्हणजे त्याच्यावरती काम नक्कीच केलं जाईल। तिथं जाऊन पहिला नेमकी समस्या काय आहेत, काय कोणत्या गोष्टीच्या अपूर्ण गोष्टी आहेत त्या गोष्टी जाणून घेऊन तिथं त्या गोष्टींवरती काम करण्याचा प्रयत्न नक्कीच।